आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. शशी थरूर यांची मोदींवर जोरदार टीका. पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांकडे आढळले बनावट पासपोर्ट. संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीश कुमार. उत्तर प्रदेशच्या बांधकाम मजुरांसाठी इस्रायलमध्ये लाखोंचे वेतन. खासदार अनंतकुमार हेगडेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी. लाखो भक्तांना अयोध्येत भोजन दान. आता सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सहल. खरेदीच्या बहाण्याने 2.5 लाखांवर डल्ला. मुतगेतील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन साजरे. शांताईतील महिलांच्या बी विंगचे उद्घाटन उत्साहात. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी. थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम भगवानच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर 14 फेब्रुवारीला संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथेही एका हिंदू मंदिराच्या उद्घाटनासाठी मोदींना बोलावण्यात आले आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मोदींवर टीका केली आहे. शशी थरूर यांनी Xवर पोस्ट लिहित मोदींना उद्देशून टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर आणि 14 फेब्रुवारीला अबुधाबीमध्ये हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर लवकरच निवडणुका होतील अशी माझी अपेक्षा आहे. 2009 मध्ये भारतीय मतदारांना आर्थिक विकासाचा अवतार म्हणून मोदींना विकले गेले. नोटबंदीनंतर मोदींविरोधात वातावरण तयार झालं होतं. परंतु पुलवामा हल्ल्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांचे राष्ट्रीय सुरक्षा निवडणुकीमध्ये रूपांतर झालं. 2024 मध्ये हे स्पष्ट आहे की भाजपा आता आपल्या मूळ संदेशाकडे परत येईल आणि नरेंद्र मोदींना हिंदू हृदय सम्राट म्हणून देशासमोर सादर करतील अशी टीका त्यांनी केली. पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांकडे आढळले बनावट पासपोर्ट.
पुणे शहर परिसरात बेकायदा वास्तव करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 पारपत्र काढल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी प्रकरणी हडपसर, वानवडी, भारती विद्यापीठ, फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी 29 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती. कारवाईनंतर पोलिसांनी बांगलादेशींची चौकशी केली तेव्हा बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी 10 पारपत्र काढल्याचे उघडकीस आले. बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र काढल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीश कुमार. इंडिया आघाडीच्या समन्वयात महत्त्वाची भूमिका निभावणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दल अर्थात जेडीयू या पक्षाच्या संघटनेत आता महत्त्वाचे बदल केले आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांना बाजूला सारून आता नितीश कुमार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. आज दिल्ली येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ललन सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नव्या अध्यक्षांसाठी नितीश कुमार यांच्या नावाचा ठराव मांडला. राजीनामा देण्याच्या आधी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ललन सिंह हे एकाच गाडीतून सभेच्या ठिकाणी आले. यावेळी जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उत्तर प्रदेशच्या बांधकाम मजुरांसाठी इस्रायलमध्ये लाखोंचे वेतन. इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून संघर्ष सुरू झाल्यानंतर इस्रायलमधील बांधकाम क्षेत्र ठप्प झाले. युद्धामुळे इस्रायलने पॅलेस्टिनी कामगारांना देशाच्या बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे वेस्ट बँकमधील हजारो कामगार आपल्या देशात परतले. यानंतर भारतातून कामगार आणण्याचे प्रयत्न केले जात होते. आता उत्तर प्रदेश सरकारने ही संधी साधून राज्यातील बांधकाम मजुरांना इस्रायलमध्ये पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. IANS या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशने इस्रायलची मजुरांची मागणी पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. इस्रायलमध्ये बांधकाम मजुरांना महिन्याला ₹1,25,000 वेतन मिळेल असे सांगितले जात आहे. खासदार अनंतकुमार हेगडेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी. कर्नाटक राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे सुटू लागताच खानापूर तालुक्यातील भाजप पक्षातून उत्साह वाढला असून कारवार लोकसभेचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा कारवार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी खानापूर तालुका भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजपचे कार्यकर्ते गुरुवार दिनांक 28 रोजी शिर्शी येथील खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विनंती केली. प्रारंभी शिर्शी ग्रामदैवतेच्या मंदिरात देवीचे दर्शन घेऊन खासदार अनंतकुमार हेगडेच्या भेटीसाठी हातात भगवे ध्वज परिधान करून व घोषणा देत खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या निवासस्थानी हजर झाले. यावेळी खासदार अनंतकुमार हेगडे यांनी युवा नेते पंडित ओगले व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान. प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीला आलेला वेग आणि 22 जानेवारीच्या मुख्य कार्यक्रमाचे लागलेले वेध असे वातावरण अयोध्येत असताना अन्नदानाचा विक्रमही या नगरीत होणार आहे. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची अयोध्येत सोय काय असा अनेकांना प्रश्न होता. त्याचीही सोय न्यासांनी केली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत श्रीरामलल्लांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांच्या निवास आणि भोजनाचा अनोखा यज्ञ श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टच्या वतीने चालवला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या संत महंतांच्या निवास भोजनाची व्यवस्था या तीर्थक्षेत्रपुरम मध्ये असेल. 26 जानेवारीपासून भक्तांसाठी हा परिसर उपलब्ध असेल. आता सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सहल. सध्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक सहलींचा हंगाम सुरू आहे. पण आता जानेवारी महिन्यात सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत कर्नाटक दर्शनची संधी मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे या सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची तयारी शिक्षण खात्याने सुरू केली आहे. अध्ययन व अध्यापनासोबतच शैक्षणिक भेटी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रभावशाली असल्याने शिक्षण खात्याने कर्नाटक दर्शन ही संकल्पना अंमलात आणली आहे. या सहलीअंतर्गत राज्यातील ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळांची सफर विद्यार्थ्यांना घडवून आणली जाणार आहे. याशिवाय राज्यातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. खरेदीच्या बहाण्याने 2.5 लाखांवर डल्ला. मसाला विक्री दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोघा तरुणांनी हातचलाखी करत काउंटर जवळील बॅगेमध्ये ठेवण्यात आलेल्या 7 लाखांपैकी 2.5 लाख रुपये हातोहात लांबवले.
बुधवार दिनांक 27 रोजी सकाळी रविवार पेठ येथे ही घटना घडली असून चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत। या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात गुरुवार दिनांक 28 रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे। रविवार पेठ येथील मसाला विक्री दुकान बुधवारी नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आले होते। सकाळी 11च्या दरम्यान दोघे तरुण दुकानात शिरले। दुकान मालकाने प्राप्तिकर खात्याला भरण्यासाठी पैसे असलेली बॅग काउंटर नजीक ठेवली होती, ती चोरट्यांनी लंपास केली आहे। मुतगेतील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन साजरे। मुतगेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या 1996 सालातील 10वी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी पाटील नगर मुतगा येथे नुकताच झाला। माजी विद्यार्थ्यांचा हा 5वा स्नेह मेळावा होता। अभियंता यल्लाप्पा बैलवाड अध्यक्षस्थानी होते। भाऊराव पाटील यांनी पर्यावरणपूरक स्वागत गीत गायले। मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले। प्रमोद पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले। यावेळी जीडी देसाई व चित्रकला शिक्षक CB बंडाचे या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर शट्टुप्पा पाटील यांनी आभार मानले। शांताईतील महिलांच्या बी विंगचे उद्घाटन उत्साहात। शांताई वृद्धाश्रमातील जय भारत फाउंडेशन पुरस्कृत महिलांच्या बी विंगचा उद्घाटन समारंभ गुरुवारी दुपारी उत्साहात पार पडला। शांताई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम आणि अशोक आयर्न ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी उपस्थित होते। प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच आश्रमातील महिला बी विंगचे उद्घाटन करण्यात आले। त्याचप्रमाणे जयंत हुंबरवाडी यांच्या हस्ते अतिथीगृहाचा कोनशिला समारंभ पार पडला। आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। Biggest festive offers by 1 इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1,000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी,
आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज अँड किड्स, खडे बाजार, बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार, बेळगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्री ज्ञानेश्वरी पारायण सेवा मंडळ ट्रस्ट वडगावतर्फे मंगळवार दिनांक 2 ते सोमवार दिनांक 8 जानेवारीपर्यंत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री ज्ञानेश्वर मंदिर, राजवाडा कंपाऊंड, वडगाव येथे हा सोहळा होणार आहे. मारुती सांब्रेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारायण सोहळा होणार आहे. दैनंदिन कार्यक्रमात पहाटे 5 ते सकाळी 6:30 या वेळेत काकड आरती, सकाळी 6:30 ते 9:30 वाजता हरिपाठ व श्री ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. मंगळवार दिनांक 2 ते दुपारी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत श्री ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ वडगाव यांचे भजन, संध्याकाळी 6 ते 7 संतोष कुष्टे यांचे प्रवचन आणि रात्री 7:30 ते 9:30 या वेळेत निवृत्ती महाराज मारुती सद्गुरू मुचंडीकर यांचे कीर्तन होणार आहे. कन्नड भाषा अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकार आणणार अध्यादेश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुकाने आणि कार्यालयांवर कन्नड नामफलक लावण्याबाबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली, ज्यामध्ये बीबीएमपी आणि सांस्कृतिक विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. बैठकीनंतर माहिती देताना सिद्धरामय्या म्हणाले की कन्नड आणि संस्कृती विभागाच्या अधिकाऱ्यांना कंपन्या, संस्था आणि इतर दुकानांना 28 फेब्रुवारी 2024 पूर्वी त्यांच्या नावाची पाटी बदलण्याची सूचना केली आहे. राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की कन्नड भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आधीच कायदा आहे. कायद्याच्या कलम 17 उपकलम 6 मध्ये दुरुस्तीची गरज आहे, ज्यामध्ये भाषेची टक्केवारी ठरवायची आहे, असे त्यांनी सांगितले. विजापूर येथील कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे स्मरण. सिद्धेश्वर स्वामींनी पाहिलेले समृद्ध भारत निर्माणाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत, असे मत महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. विजापुरातील ज्ञान योगाश्रमात बुधवारी सिद्धेश्वर स्वामी गुरु नमन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी मंत्री हेब्बाळकर, गंगामाता आदींच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमांमध्ये राज्यभरातून आलेले श्री सिद्धेश्वर स्वामींचे अनुयायी उपस्थित होते. कार्यक्रमात विविध विषयांवर स्वामीजींच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धात्मक परीक्षेसाठी जमावबंदीचा आदेश. कर्नाटक लोकसेवा आयोगातर्फे ग्रुप सी पदासाठी कन्नड भाषा व स्पर्धात्मक परीक्षा शनिवार दिनांक 30 रोजी सकाळी 10 ते 11 व दुपारी 3 ते 4 या वेळेत होणार आहे. शहरात एकूण 7 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा सुरळीतपणे होण्यासाठी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा शहर पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामय्या यांनी जमावबंदी म्हणजेच 144 कलम आदेश बजावला आहे. परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी असेल, असे आदेशात म्हटले आहे. सरदार हायस्कूल, काकतीवेस रोड, चिंतामणराव महाविद्यालय शहापूर, सरस्वती कॉलेज, सरस्वती गर्ल्स हायस्कूल शहापूर, जीए महाविद्यालय कॉलेज रोड, टिळकवाडी हायस्कूल टिळकवाडी, आरपीडी महाविद्यालय टिळकवाडी अशा 7 स्थळांवर परीक्षा केंद्रे असतील. काशी यात्रा केलेल्यांसाठी अनुदान अर्जास मुदतवाढ. मागील वर्षात कर्नाटक राज्यातून काशी यात्रेला गेलेल्या 30,000 यात्रेकरूंना सरकारकडून प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे सहाय्य धन देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित यात्रेकरूंकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यापूर्वी अर्ज करण्यासाठी 6 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत होती. आता अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून अर्जधारकांना 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 6 नोव्हेंबर 2023च्या आधी राज्यातून काशी यात्रेस गेलेल्या यात्रेकरूंना संबंधित प्रवासाची तिकिटे, स्वतःचा फोटो, आधार प्रत आणि यापूर्वी सहाय्यधन घेतले नसल्याबाबत 50 रुपये बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र देणे गरजेचे आहे. जीवोत्तम कामत यांचे मरणोत्तर देहदान. मंगळवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी जीवोत्तम यांचे वयाच्या 76व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण आणि पुतण्या असून ते अविवाहित होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक मदन बामणे तसेच अध्यक्ष शिवराज पाटील, विजय बनसूर यांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटून देहदानाबद्दल माहिती सांगितली. त्यांच्या होकारानंतर त्यांचा मृतदेह जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यासोबतच केएलई रोटरी स्किन बँकेला त्वचादान करण्यात आली. डॉक्टर चिराग यांनी त्वचादानाची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी जायंट्स आय फाउंडेशनच्या वतीने कामत कुटुंबियांचे आभार मानण्यात आले.
हलगा येथे ब्रह्मकुमारीतर्फे राष्ट्रीय शेती दिन नुकताच साजरा. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन अधिक उत्पन्न मिळवावे असे आवाहन जिल्हा कृषी उपसंचालक शिवनगौडा पाटील यांनी केले. हलगा येथे ब्रह्मकुमारी कृषी विभागातर्फे राष्ट्रीय शेती दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे असे त्यांनी सांगितले. रयत संघाचे जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन वाली यांनीही मनोगत व्यक्त केले. बीके महांतेश, राजेश्वरी रेणुकेगौडर यांनीही मनोगत व्यक्त केले. बीके मीनाक्षी यांनी संदेशाचे वाचन केले. प्रगतिशील शेतकरी तवनापा पायन्नावर, भीमापा पुणजीगौडा, मारुती चौगुले, यल्लापा निलस्कर यांचा सत्कार करण्यात आला. बीके कंगराळीत मराठी शाळेच्या 3 वर्ग खोल्यांचा स्लॅब भरणी कार्यक्रम. 35 ते 40 लाख खर्च करून लोकवर्गणीतून बांधणार 3 वर्ग. बीके कंगराळी येथील मराठी शाळेच्या वर्ग खोल्यांच्या स्लॅब भरणी कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आला. जवळपास 35 ते 40 लाख रुपये खर्च करून लोकवर्गणीतून या मराठी शाळेच्या 3 वर्ग खोल्या बांधणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अमोल कोणेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला प्रास्ताविक राजकुमार पाटील यांनी करताना मराठी शाळा टिकवणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे, त्यामुळे हे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित मान्यवर ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील भेकणे यांनी दीप प्रज्वलन केले. मलगोंडा पाटील यांनी जाणून घेतल्या अलदगा गावातील समस्या. अलदगा गावातील वॉर्ड सभेवेळी केपीसीसी सदस्य मलगोंडा पाटील यांनी जातीने उपस्थित राहून गावातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी गेल्या वर्षभरात मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मलगोंडा पाटील यांनी गावात केलेल्या विकास कामाबाबत नागरिकांकडून त्यांना धन्यवादही दिले. वॉर्ड सभेच्या निमित्ताने झालेल्या सभेत सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा दोड्डोबा माळगी होत्या. अलदगे गावात महात्मा गांधी उद्योग खात्री योजनेच्या मार्फत 14 लाखाचा कोंडीपासून गणेशनगर पर्यंत रस्ता व 10 लाखाचा गटार, आंतरिक सर्व रस्ते, जवळपास 1,20,00,000 कॉन्क्रीट रस्ता, ब्रह्मलिंगेश्वर मंदिर ते मार्कंडेय नदीपर्यंत नाला या पूर्ण केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी पंचायत विकास अधिकारी गोपाळ नाईक, ग्रामपंचायत सेक्रेटरी रावजी पगरे, राजकुमार संगमी, चंद्रकांत धुडुम, उमेश चौगुले, तुकाराम चौगुले, बाबू जाधव, रोजगार ग्रुप लीडर व कामगार उपस्थित होते. रोटरी आणि इंटरॅक्ट क्लब तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण, नंदादीप आय केअर हॉस्पिटल आणि इंटरॅक्ट क्लब ऑफ कट्टीमणी लिटिल सनशाईन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी वायके कट्टीमणी शाळेत मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडले. मुख्याध्यापक परशुराम पंतर आणि रोटरी क्लबच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम संपन्न झाला. कोमल कोल्लीमठ आणि सचिव RTN ॲडव्होकेट विजयलक्ष्मी मन्नीगिरी यांनी कार्यक्रम आयोजनाबद्दल माहिती दिली. अश्वगंधा कुगाजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जिल्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खाते, जिल्हा ग्राहक आयोग, कायदेशीर मेट्रोलॉजी विभाग, श्रम विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जनसंपर्क विभाग, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता खाते, DCIC आणि इतर खात्यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन 2023 आज गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कन्नड साहित्य भवन इथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ई-कॉमर्स आणि डिजिटल व्यापारी युगातील ग्राहक संरक्षण हा आजच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाचा मुख्य विषय होता. अतिरिक्त जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोग बेळगावचे अध्यक्ष संजीव कुमार V. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी नितीश पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक विवाद निवारण आयोग सदस्य श्रीमती सुनंदा S. कडकोल्लीमठ, सदस्य P. मुरली मोहन रेड्डी, गिरीश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर कुलेत आदी उपस्थित होते. खानापुरात उद्या राम मंदिर अक्षता हस्तांतर कार्यक्रम. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शनिवारी दिनांक 30 रोजी सकाळी 10 वाजता जांभोडी रस्त्यावरील शुभम गार्डन इथे राम मंदिर अक्षता हस्तांतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, तालुका अध्यक्ष संजय कुंबळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, राज्य कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, ज्योतिबा रेमानी, माजी अध्यक्ष विठ्ठल पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिव गुंडू तोपेनकट्टी व बसवराज सानिकोप यांनी केले आहे. सायबर सुरक्षेबाबत कुर्ली हायस्कूलमध्ये जनजागृती. मानवाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नवनवीन साधने वापरात आणली, पण त्याचा परिणाम चोरी आधुनिक पद्धतीने होऊ लागली. सध्या चोरी, लूटमारी, फसवणुकीचे तंत्र बदलले आहे.
त्यामुळे सर्व देशात वाढलेले सायबर गुन्हेगारीचे आव्हान चिंतेचे ठरत आहे. यासाठी सायबर गुन्हेगारीबाबत जागृती असणे महत्त्वाचे असल्याचे मत अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयातील वैष्णवी चौगुले यांनी व्यक्त केले. त्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित सायबर क्राईम जागृती कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक SS चौगुले होते. AA चौगुले यांनी स्वागत केले. बोरगाव जय गणेशची निवडणूक बिनविरोध. बोरगाव येथील जय गणेश मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा संस्थेचे संस्थापक अभय मगदूम तर उपाध्यक्षपदी सचिन जड्डू यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून SP पुजारी हे होते. संघाचे संचालक मंडळ निवडीत 4 नव्या चेहऱ्यांना संधी देत सर्वच जागेची अविरोध निवड झाली. बायलोंगलजवळ भीषण अपघातात 2 ठार 4 गंभीर जखमी. 2 कारची समोरासमोर धडक होऊन 2 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले. मृत्युमुखी झालेल्यांची नावे मंगला महांतेश, भरम नायकर वय 50 राहणार कलडीगट्टी बैलहुंगल आणि चालक नाव श्रीशैल सिद्धनगौड नागनगौड वय 40 राहणार संपगाव अशी आहेत. जखमींना बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती की बैलहुंगल येथील भरम नायकर यांचे कुटुंब 18 जानेवारी रोजी होणाऱ्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी कपडे खरेदी करण्यासाठी कोन्नूर गावात गेले होते. समोरून येणारी कार इंचल इथून राज्य महामार्गावर जात असताना इंचल गावाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा मंडळ कॉलेजमध्ये 1 दिवसीय कार्यशाळा संपन्न. आजच्या युगात भारतीय नैतिक मुलांचे जतन करणे आवश्यक आहे असे मत विजापूर येथील अंजुमन कला विज्ञानिक आणि वाणिज्य महाविद्यालयाचे हिंदीचे सहप्राध्यापक डॉ. S.J. जागीरदार यांनी व्यक्त केले. मराठा मंडळ कॉलेजमध्ये भारतीय संस्कृती आणि समाज या विषयावर गुरुवारी 1 दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. मराठा मंडळ कला वाणिज्य विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालय आणि राणी चन्नम्मा विद्यापीठ हिंदी प्राध्यापक संघ यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीचे प्राध्यापक उमेश पाटील उपस्थित होते. अध्यक्षांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. S.J. मोळीराजी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. दोषी विद्यालयात पारितोषिक वितरण. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या विचारांवर ठाम राहून कृती करा, त्यामुळे आईबापांच्या माना उंचावितील असे मत व्याख्याते प्राध्यापक युवराज पाटील यांनी व्यक्त केले. अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक युवराज पाटील बोलत होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका SM गोडबोले यांनी शाळेने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला. RS भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. लाखो भाविकांच्या साक्षीने परमाद्वी विचार महोत्सवाची सांगता. श्री दत्त क्षेत्र आडी इथे श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने संपन्न झालेल्या परमाद्वी विचार महोत्सवाची सांगता लाखोंच्या जनसागराच्या साक्षीने दिनांक 26 डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मकाळ व महाप्रसाद घेऊन झाली. आडी क्षेत्री जी अतिशय मोठी यात्रा भरली ती बघून सर्व भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. निपाणीचे माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील इत्यादी अनेक नेत्यांनी श्री दत्त जयंती दिवशी अडीक्षेत्री श्री दत्त मंदिर स्थानी येऊन भगवान दत्तात्रयांचे व परमपूज्य परमात्मराज महाराजांचे दर्शन घेतले. महोत्सव सफल करण्यासाठी महिनाभरापासून मेहनत घेतलेल्या हजारो कार्यकर्त्यांचे परमपूज्य परमात्मराज महाराजांनी आभार मानले. राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावच्या बॉक्सरपटूंची सुवर्णबाजी. USFA बेळगावच्या मुष्टियोद्ध्यांनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये स्पृहणीय यश संपादन केलं आहे. जय नारायण स्टेडियम बेंगलोर येथे गेल्या दिनांक 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत कर्नाटक राज्यस्तरीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत USFA बेळगावच्या उमराणा साहिर मुल्ला हिने महिलांच्या 50 ते 52 किलो वजनी गटाचे विजेतेपदासह सुवर्ण पदक हस्तगत केले. त्याचप्रमाणे शिवा पांचाळ याने पुरुषांच्या 71 ते 75 किलो गटाचे तर सुहील शिल्लेदार याने पुरुषांच्या 75 ते 80 किलो इलेट श्रेणीचे सुवर्णपद पटकावले. याखेरीज बदरुद्दीन दर्गा याने पुरुषांच्या 92 किलो वरील गटामध्ये रौप्य पदक आणि सृष्टी चन्न बसपगोळ हिने महिलांच्या 45 ते 48 गटात कांस्य पदक मिळवले. बेळगावातील नम्र पार्श्वभूमीतून आलेल्या या मुष्टियोद्ध्यांनी दृढ निश्चय आणि यशाचे उदाहरण घालून दिले आहे. या सर्व होतकरू मुष्टियोद्ध्यांना प्रशिक्षक सेन्सई विश्वनाथ चरणतिमठ आणि सेन्सई पुंडलिक खजनगट्टी यांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षण चमूचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय स्पर्धेतील यशाबद्दल उपरोक्त मुष्टियोद्ध्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बेळवट्टी येथे रविवारी मॅरेथॉन स्पर्धा. बेळवट्टी येथील श्री महालक्ष्मी मंदिरतर्फे रविवार दिनांक 31 रोजी सकाळी 7 वाजता बेळवट्टी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धा 16 वर्षांखालील मुलांसाठी 3 किलोमीटर व खुला गटासाठी 5 किलोमीटर अंतराची आहे. 16 वर्षाखालील गटातील विजेत्या खेळाडूंना अनुक्रमे 2000 रुपये, 1500 रुपये, 1000 रुपये, 800 रुपये, 500 रुपये तर खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे 3000 रुपये, 2000 रुपये, 1500 रुपये, 1000 रुपये, 800 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच दोन्ही गटातील पहिल्या 30 विजेत्या स्पर्धकांना पदकही देण्यात येणार आहे. हौशी धावपटूंनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी पंकज देसाई व अजय गाडेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री महालक्ष्मी मंदिर कमिटीतर्फे करण्यात आले आहे. 5व्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धाला मोठ्या उत्साहात प्रारंभ. 1800हून अधिक कराटेपटूंचा सहभाग. स्वसंरक्षणासाठी कराटे गरजेचा असून सध्या परिस्थिती पाहता महिला आणि मुलींनी आवर्जून कराटेचे प्रशिक्षण घ्यावे असे KSPS जिल्हा पोलीस प्रमुख आणि खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अमरसिद्ध गोंधळे म्हणाले. बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्या वतीने आयोजित 5व्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन शिवबसवनगर बेळगाव येथील KPTCL सभागृहात करण्यात आले आहे. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात उद्घाटक या नात्याने अमरसिद्ध गोंधळे उपस्थित होते. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री भार्गव रेड्डी, कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर अर्जुन भागण्णवर, बेमको हायड्रॉलिक बेळगाव जनरल मॅनेजर सतीश नाईक बेळगाव उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, उपाध्यक्ष रमेश अलगुडेकर, जनरल सेक्रेटरी जितेंद्र काकतीकर, खजिनदार दीपक काकतीकर होते. प्रारंभी जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आणि राष्ट्रीय पंच जितेंद्र कार्तिकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून स्पर्धेचा उद्देश कथन केला. असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर तसेच रमेश अलगुडेकर व दीपक काकतीकर यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ईशत सवनपर भरतनाट्यम नृत्य सादर केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. उद्घाटक अमरसिद्ध गोंधळे यांच्या भाषणानंतर अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आणि ॲथलेट कमिशन KIOचे उपाध्यक्ष भार्गव रेड्डी जे व सतीश नाईक यांची समायोजित भाषणे झाली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला चालना देण्यात आली. सुनीता देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्पर्धेत सुमारे 1870 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कराटे प्रशिक्षक परशुराम काकती, विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, विजय सुतार, निलेश गुरखा, हरीश सुतार, अक्षय परमोजी, नताशा अष्टेकर, परशाम नेकणार, विनायक दंडकर, लक्ष्मीकांत आनंदाचे, राजू राजपूत, चंदन जोशी, मल्लिकार्जुन नटगेरी, अमित वेसने, भरमानी पाटील, दीपिका भोजगार, प्रमोळ इळीगेर यासह अन्य असोसिएशनचे सदस्य प्रयत्नशील आहेत. तुरुमुरीतील क्रिकेट स्पर्धेत MD स्पोर्ट्स विजेता. तुरुमुरी येथे झालेल्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत MD स्पोर्ट्सने विजेतेपद पटकावले तर माऊली स्पोर्ट्स संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील अनेक नामवंत संघांनी भाग घेतला होता. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरुमुरी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष नागराज जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून अडत व्यापारी राजू जाधव, सिद्धापा कांबळे, मारुती खांडेकर, चांगदेव बेळगावकर, गुंडू बेळगावकर, प्रभाकर कांबळे, उमेश डोंबले, उमेश बांडगे, राजू खांडेकर, उमेश बेळगुणकर, अरुण चौगुले आदी उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस 21,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 15,000 रुपये, तृतीय क्रमांकाचे बक्षीस 11,000 रुपये आणि चौथ्या क्रमांकाचे बक्षीस 8,000 रुपये असे होते. ही सर्व बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना देण्यात आली. पुंडलिक खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील बेळगुणकर यांनी आभार मानले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.